2 वर्षापूर्वी कांद्याचे एकदम रिटर्न बाजार होते. चढ उतार जास्त असतो, निर्यात आयात निर्यात, याच्यामुळं शेतकरी तिथं कोलमडून जातो. त्याच्यात निर्यात बंद केली शासन आणि मग तिथं कांदा 10 रुपये 8 रुपये विकावला. तर गेल्या वर्षी गारपीट वगैरे नुकसान झालं शेतीचं. आज सीताफळाची परिस्थिती एकदम 10-12 रुपये किलो विकतात. तसं मग मजुरी परवडत नाही. ते सगळे घरचे लक्ष देतात. गोठ्याचं पालन व्यवस्थित चालू होतं. 2019-20ला दुधाचे बाजार एकदम खाली आले. त्यानंतर ते आपण दूध धंदाच बंद केला. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण मला पाहतात द सोशल बफर चॅनलवर. आज आपण आलो आहोत एका प्रगतशील शेतकऱ्याशी गप्पा मारायला. मुक्काम पोस्ट बनगडेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. हॅलो, नमस्कार. मी दीपक धोंडीभाऊ ठाणगे, बनगडेवाडी. तुम्ही मला बघत आहात द सोशल बफर चॅनलवर. नमस्कार दीपक. नमस्कार. द सोशल बफर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या भागामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपण शेतीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्यासाठी सोशल बफर चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या शेतीविषयी जे काही आपण कार्य करत आहे शेती क्षेत्रामध्ये त्याविषयी माहिती समजून घेण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत. धन्यवाद. तर आता आपल्याकडे सध्या आता एकूण किती शेत जमीन आहे आपल्याकडे? आमच्याकडं 40 एकर जमीन. 40 एकर जमीन. ती सगळी बागायती जमीन आहे की काही? नाही, 30 एकरापर्यंत आम्ही बागायत करतो. बाकी पड जमीन. आता सध्या आपल्याकडं कुठल्या कुठल्या प्रकारचे पिकं घेतलेली आहे? आता आमच्याकडे सध्या कांदा आहे, टोमॅटो आहे, लसूण, म्हणजे अजून तर पिकं करायचे अजून सीझन प्रमाणे. आता कलिंगड, टरबूज लागवड आहे थोड्या दिवसात, सीझन. डाळिंब आहे. हो. आता सध्या कुठलं शेतमाल असं आहे तुमच्या शेतातलं की तो आता सध्या मार्केटला चालू आहे? टोमॅटो आहे. टोमॅटो. अच्छा. मग ते टोमॅटोचं आपण विपणन, ज्याला मार्केटिंग म्हणतो, किंवा बाजारपेठ तुम्हाला जवळची कुठली आहे सध्या? सध्या नारायणगावच आहे, पण नारायणगावला सध्या बाहेरचा माल जास्त येऊ राहिला. अच्छा. म्हणजे नाशिक साईडचा. हो. नगरला आम्ही पाठवतो. नगरला लोकल माल येत नाही. हां. नगरला रेट बरे आहे. पण सध्या बऱ्यापैकी टोमॅटोचे भाव आहेत. ते टोमॅटोचं जे पीक आहे त्याचं खत व्यवस्थापन करताना नक्की तुम्ही कसल्या प्रकारचे खतं देता? म्हणजे फक्त रासायनिक खतच देत आहे की काही सेंद्रिय खताचाही समावेश करता? नाही, सेंद्रिय, जैविक, रासायनिक. सेंद्रिय खतामध्ये शेणखत वगैरे? शेणखत असेल, बायोकंपोस्ट, सिटी कंपोस्ट आहे. बरोबर. नंतर थोडेफार प्रमाणात थंडीच्या दिवसात कोंबड खताचा वापर करावा लागतो. वर खता, रासायनिक खतांचा. बरोबर. त्याच्यामध्ये ते शेड्यूलनुसार नाही, त्याप्रमाणे लागवडीच्या वेळेला काही आपल्याला बेसल डोस भरावाच लागतो. मल्चिंग पेपर, त्याच्यावर लागवड वगैरे. म्हणजे आधुनिक सुद्धा मल्चिंग पेपर म्हणा, किंवा त्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन तुम्ही केलेलं असतं. त्याच्यानंतर आता हे टोमॅटो पिकामध्ये आपण पीक लावल्यानंतर साधारण 1 महिन्यानंतर म्हणा किंवा 1-1.5 महिन्यानंतर थोडासा किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते हवामानानुसार. त्याचं नियोजन तुम्ही कसं करता? त्याच्यासाठी आम्ही पहिल्या स्टार्टला फवाऱ्यांचं नियोजन तंतोतंत असतं त्याच्यामध्ये. म्हणजे स्टार्टलाच, म्हणजे रोपांचीच लागवड करतानाच बुरशीनाशक, कीटकनाशक याची आम्ही फवारणी चालू. तुम्ही ते स्वतः सगळं करताय की काही मजुरांकडून करून घेतो? मजूर उपलब्ध होतात का या भागात? हा, भेटतात. शेती मोठी असल्यावर त्या प्रमाणात लोक पण भेटतात. बरोबर. रेग्युलरपणा चालू असतो ना आपल्याकडे. बरोबर. आता या ठिकाणी डाळिंब पण दिसतंय तुमचं या ठिकाणी, किंवा नवीन लागवड केलेली दिसते आहे. साधारण किती दिवसापूर्वी लागवड केली? 10 महिन्याचे रोप झाले. 10 महिन्याचे रोप. कुठल्या जातीचे आहेत? हे सुपर भागवा म्हणून. सुपर भागवा. हे सुद्धा चांगल्या प्रकारे झाड 10 महिन्याच्या मानाने बऱ्यापैकी त्याची वाढ झालेली आहे. मग त्याला सुद्धा काही ड्रीपद्वारे काही खत व्यवस्थापन चालू आहे कसं? चालू आहेत ना. चालू आहे. कुठले साधारण? त्यांना आम्ही मधल्या का शेणखत दिलं होतं जास्त प्रमाणात. त्याच्यानंतर फळ धरण्याच्या कालावधीत आम्हाला जास्त म्हणजे केमिकल खताचा वापर, रासायनिक करतो आम्ही. तोपर्यंत नाही जास्त. तोपर्यंत नॅचरलीचे राहतात ते. मग त्याचं काही छाटणीचं वगैरे आता सध्या नियोजन आहे का? हा, छाटणी झालेली आहे काहींची, बाकी राहिलेले आहे. आता चालू आहे रुटीन. दादा, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? माझं 12वी नंतर मी व्हेटरनरी
कोर्स केला होता. अच्छा, अरे वा, वेटरनरी कोर्स हां. डिप्लोमा कोर्स केला. डिप्लोमा कोर्स केला. त्याच्यानंतर काही दिवस प्रॅक्टिस केली. अच्छा, नंतर स्वतःचा गोठा बनवला. छान. पण बरेच दिवस गोठ्याचं पालन व्यवस्थित चालू होतं. 2019-20ला अच्छा. दुधाचे बाजार एकदम खाली हो, आले होते. बरोबर. त्यानंतर ते आपण दूध धंदाच बंद केला. मग शेतीकडे जास्त हे केलं. आता सध्या तुमच्याकडे काही आहे का गाय? नाही, घरगुती दूध खाण्यासाठी दूध तुमच्या शिक्षणाचा काही त्याला फायदा होत असेल ना? फायदा मी असं नाही घरीच का घरच्या करायचं घरीच सगळं. हां, मेडिकल वगैरे काय असा खर्च जास्त येत नव्हता. बरोबर. नंतर आपण शेतीकडे चालू. छान. आता हे शेतीमध्ये झाडांची लागवड म्हणा हम्म. किंवा काही शेततळ वगैरे असं काही तुम्ही सरकारी योजनांचा काही लाभ हा, घेतलेला आहे का? मी 2013 साली विहीर घेतलेली. त्याच्यानंतर एक कांदा साठवणुकीची चाळ घेतली. बरं. शेततलाव घेतला. हो. असे बरेचसे शासकीय योजनांचा मी लाभ थोडा का घेतला. होईना हातभार लागला हातभार लागले. दादा, आता हे जे आपले विविध प्रकारची तुम्ही पिकं घेताय याचं मार्केटिंग करण्यामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये माल विकताना काही समस्या येतात का? भरपूर समस्या असतात. कुठल्या कुठल्या साधारण? आता 2 वर्षापूर्वी कांद्याचे एकदम रिटर्न बाजार होते. हो, तर चढ उतार जास्त असतो. आयात निर्यात याच्यामुळं शेतकरी तिथं कोलमडून जातो. बरोबर, अगदी बरोबर. आता ह्या वर्षी रेट राहिला व्यवस्थित. तर गेल्या वर्षी गारपीट वगैरे नुकसान झालं शेतीचं. बरोबर. त्याच्यात निर्यात बंद केली शासनाने. हो, हो, हो. आणि मग तिथं कांदा 10 रुपये 11 रुपये विकावा लागला. आणि त्यावेळेस लाल कांद्याची जास्त आवरेज नसतं. हो, बरोबर. आणि तिथं शेतकरी सगळं तोट्यात. बरोबर. गेल्या वर्षी त्याचं उत्पादन खर्च सुद्धा नाही का नाही, भागत नाही अशा वेळी असं पण होतं. नाही परवडलं. खर्च खूप होतो हम्म. आणि त्या बदल्यात ते मालाला बाजार नाही. टोमॅटो पण गेल्या वर्षी म्हणजे एकदम 70-80 रुपये कॅरेट विकले गेलं. तर एक वर्ष जास्त महाग जातं आणि एक वर्ष कमी जातं. मग त्याच्यात काही शेतकरी काय करतात, ज्या वर्षी लावायचे त्या वर्षीच रेट डाऊन होतात. हा, बरोबर मग ते होतं असं. पूर्ण टोमॅटो सारख्या पिकाला भांडवल परवडत नाही. अगदी बरोबर. आज सीताफळाची परिस्थिती एकदम 10-12 रुपये किलो विकलं गेलं. एवढे शेतकऱ्यांनी कष्ट करायचे दिवस, हो, वर्ष जातं त्यांचं पूर्ण. त्याला त्याचा मोबदला त्या प्रमाणात मिळत नाही. याच्या व्यतिरिक्त आपलं काही पाण्याचा म्हणा किंवा विजेचा काही प्रश्न निर्माण होतो का कधी? जास्त प्रमाणात विजेचा पण प्रॉब्लेम. लाईट आता सगळ्यांची जर दिवाळीनंतर शेती जास्त चालू होती, कांदा लागवड वगैरे, त्यावेळेस लाईटचं सारखं जाणं प्रमाण असतं. त्याच्यात ट्रान्सफॉर्म जळणं, लोड दिवसा शेडिंग सुद्धा लाईट नसते, रात्रीच्या वेळी भरावं हो. लागतं. मग ती रात्रीच्या वेळी बिबट्या वगैरे वगैरे यांचं साप वगैरे सर्प जास्त प्रमाणात असतात. तर जे काही शेतकरी आहे तुमचे शेजारचे पाजारचे म्हणा किंवा अजून जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काही मार्गदर्शन, एक सल्ला देऊ शकता का बाबा शेतीमध्ये कसं आपण यशस्वी झालं पाहिजे? तर तुमच्या अनुभवाची जर 1-2-3 बोल आता सांगा. माझ्या बरोबर बरेचसे मित्र शेती करायला लागले. जे पहिले काही टेलर होते, म्हणजे कपडे शिवणारे, बरोबर. बाकीचे असे काही कंपनी वगैरे जात होते. आता भरपूर ते शेती करू राहिले. आता एका मित्राची माझ्या बरोबरच टोमॅटो चालू आहेत. त्याचे पण चांगल्या उत्तम दर्जाचे टोमॅटो आहेत. काकडी केली काहींनी. रेट ह्या वर्षी 2024 सगळ्यांसाठी चांगलं गेलं शेतीच्या बाबतीत. शेतीमध्ये चांगलं रमतं याचा अर्थ नाही. हा, बरेचसे समाधानी आहात थोडक्यात. हा, समाधानी भरपूर. तुमचं शिक्षण आणि शेतीतला अनुभव हा, दोघांची जोड मिळाल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यातून हा, उत्पन्न भेटतं. मिळत आहे. तुमच्या ह्या संपूर्ण शेतीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुटुंबियाचं काही हे होतंय का मदत रोजच्या कामामध्ये? हा, मग कुटुंबच सांभाळते सगळी शेती. अच्छा. आमचं काय मजूर आणि कुटुंब. मजूर. म्हणजे जर मी मार्केटिंगला गेलो हो, टोमॅटो वगैरे घेऊन, तर पाठीमागं लेबर येतात. बरोबर. त्या लेबरांच्यावर देखरेख ठेवणं, त्यांच्याकडून जे काम आहे ते व्यवस्थित करून घेणं, बरोबर. खुरपणी असेल, माल हार्वेस्टिंग असेल, सगळं घरचे मागलं पूर्णपणे मजूर जरी जबाबदारीने असले तरी माणूस बघतात. एखादा आपला हा. स्वतःचा असावाच लागतो नाही हा, का देखरेख नाही करण्यासाठी. तसं मग मजुरी परवडत नाही. हो, बरोबर. मग ते सगळे घरचे लक्ष देतात. एखाद्या ड्रिपवर पाणी सोडायचं असलं तर मग ते कॉक फिरवणे वगैरे सगळे घरातले सगळे सदस्य थोडक्यात तुम्हाला मदत करतात. सगळे कामाचे आहेत तुमची घरात. पत्नी असेल, आई वडील आई असतील, वडील असतील, मुलं असतील, सगळे. थोडेफार प्रमाणात माल हार्वेस्टिंग करणं, निवड करणं चांगल्या प्रकारे, ते सगळं लक्ष देतात. सोशल बफर चॅनलला आपण शेतीमध्ये राबवलेले नवीन प्रयोग असतील याविषयी खूप सुंदर अशी माहिती दिली. निश्चितच आपली माहिती ऐकल्यानंतर परिसरातले शेतकरी असू द्यात, हे नक्कीच आपण केलेल्या विविध उपक्रमांचा अवलंब करतील आणि आपल्याप्रमाणे एक प्रगतशील शेतकरी होतील अशी आशा बाळगतो. आणि आपलं द सोशल बफर चॅनलच्या वतीने खूप खूप